रोज रोज तीच सुरुवात, तेच सेम वाक्य आणि रोज तसं सांगण्याचं काहीतरी पद्धत, हे सगळं काही मला असं वाटतं आता आपण चेंज करूयात. कारण तेच तेच ऐकण्यात तुम्हालाही बोर होईल. टिप्स तर मी खूप अफलातून देते, हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे, पण जरा वेगळ्या पद्धतीने करूयात. तर तुमच्या साथीची खूप गरज आहे. तर चला पहिल्या ट्रिकपासून बघूयात. तर बघा, इकडे आपल्या परफ्यूम जो असतो तो संपला की आपण फेकून देतो, पण त्याचं जे काही झाकण आहे त्याचा आपण यूज करू शकतो. तो कसा? तर बघा, जी डबल सायडेड टेप असते ती घ्यायची आहे आणि ती या झाकणाला लावायची आहे. किंवा असं जर तुम्ही नाही लावलं तर वेगळ्या पद्धतीने कसं करू शकता तेही सांगते. रोज पीठ वगैरे मळताना आपल्या हातामध्ये अंगठी असेल तर त्या अंगठीमध्ये पीठ जातं, त्यामुळे मी अंगठी काढून ठेवण्यासाठी आपण हे एक त्याचा वेस्टपासून बेस्ट असा एक वापर करू शकतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की त्याला तुम्ही जे आहे वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. आता भिंत मी नेमकीच पुसलेली होती, त्यामुळे त्यावरती थोडं पाणी होतं, त्यामुळे ते डबल सायडेड जी टेप होती ती लागत नव्हती. आणि बस अशा पद्धतीने सुद्धा लावू शकता. एकतर झाकणाला लावून डायरेक्टली लावलं तर चालेल किंवा असंही लावलं तर चालेल. रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा तुम्ही अंगठी अशा पद्धतीने काढून ठेवू शकता, जेणेकरून ती एकदम सेफ साईड राहील. आणि आपण एखाद्या वेळेस काढली आणि आपण घातली नाही असं व्हायला नको की आपण ती टाकली कुठे, तर ती बरोबर आपल्याला माहिती असणार ती तिथेच असणार. तर नक्की ही ट्रिक फॉलो करून बघा. चला, नंतरची टिप आहे ती म्हणजे आरसा रिलेटेड. आता आरसा हा असा आहे की रोज त्याच्यामध्ये बघल्याशिवाय काही होत नाही, बरोबर? मग आता तो साफ असणं तेवढाच महत्त्वाचा नाही का? मोठा असो छोटा असो, आरशात तर बघावंच लागतंय. रोज किती वेळा आपण आरशामध्ये बघतो देवच जाणे. तर काय करायचं आहे, कसा साफ करायचं ते बघूयात. तर घ्यायचं आहे कोलगेट घेतल्यानंतर त्यावरती टाकायचं आहे पावडर. कोणतंही टाल्कम पावडर तुम्ही टाकू शकता. इकडे माझ्याकडे डर्मिकूलचं होतं, आता त्याची सहज अशी सध्या गरज नाही, ते एक्सपायर होईल म्हणून मग मी त्याचाच वापर केला आहे. नंतर टिश्यू पेपर किंवा मग एखादा सुती रुमाल वगैरे असं काही कपडा वगैरे घ्यायचा, हेच पुसायला फक्त. किंवा मग टिश्यू पेपर नसेल न्यूजपेपर घ्या, पण लक्षात घ्या फक्त हे पूर्ण स्प्रेड करण्यासाठी सुती कपड्याचा वापर करायचा आहे. नंतर मात्र तुम्हाला न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपरचाच वापर करायचा आहे, कपड्याचा वापर करायचा नाही. आणि व्यवस्थितरित्या ते पुसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी रिझल्ट तुमच्यासमोर आहे. आरसा अगदी नवीन आणल्यासारखा दिसतोय, म्हणजे आपण पण त्याच्यात अगदी सुंदर दिसू, नाही का? चला, नंतरची ट्रिक बघूयात. रोज पायपुसणी घरामध्ये धुवावी लागते, पण खूप वेळा असं होतं की आपल्याकडनं धुतल्या जात नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की पायपुसणी ही रोज रोज काय धुवावी बापा, एवढी तर खराब नाही झाली. आणि जर जास्त खराब नसेल झाली तर तुम्ही ती कशी पद्धतीने साफ करू शकता ते सांगते. तर तुम्हाला घ्यायचं आहे गरम पाणी. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, धुवायची अगदी गरज नाही. कारण आता हिवाळा आहे त्यामुळे शक्यतो आभाळच राहतं, ऊन एवढं येत नाही. म्हणजे तुम्ही जर पाय पुसण्या हप्त्याभराने धुत असाल तर बेस्ट आहे. रोज रोज धुवायची गरज नाही. हप्त्याभराने धुत असाल तर हा जो काही मी तुमच्यासोबत हॅक शेअर करते तो फॉलो करा. तर गरम पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये वॉशिंग पावडर घातला आहे, मीठ घातलं आहे आणि थोडासा जो आहे तो बेकिंग सोडा घातला आहे. म्हणजे जर बाथरूम समोरची पायपुसणी असते ना, तर त्यामधनं थोडंसं आपण ओले पाय आणतो तर मग त्यावरती ओलसरपणा राहतो, मग त्यामधनं वास यायला लागतो. तर ही ट्रिक फॉलो करू शकता. नंतर थोडंसं डेटॉल घालायचं आहे आणि हे सोल्युशन तयार झालं. अगदी यामध्ये आपल्याला काही धुवत वगैरे काहीच बसायचं नाही आहे. अगदी मी म्हणते मिनटाभराच्या आत तुम्ही हे तयार करू शकता. आंघोळीचंच पाणी अगदी घेतलं ना गरम तरी चालतंय. नंतर घ्यायचा आहे ब्रश आणि ब्रश अशा पद्धतीने त्यात बुडवायचा आहे आणि असं बुडवत सगळं काही याला जे आहे तो अशा पद्धतीने, जसं बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, असा घासती आहे तसा घासायचा आहे. आता याने 2 काम होणार आहे. एक काम म्हणजे यामधला कचरा निघणार आहे आणि दुसरं म्हणजे ही पायपुसणी अगदी साफ होणार आहे. असं वाटणार की ही अगदी जी आहे ती धुतलेली आहे. ही ट्रिक फॉलो करा. तुम्हाला हप्ताभर 15 दिवसाला पायपुसणी धुवायचं काम नाही. त्यावरती जे काही केस वगैरे असतात, कचरा असतो तो सुद्धा निघतो. आता हिवाळा म्हटलं की स्किन ड्राय होणं, उलणं आलंच. रोज भांडे कपडे धुतले की आपले हात जे आहे हिवाळ्यामध्ये स्पेशली अगदी खूप उलतात. तळ हात म्हणते आणि तळ हाताच्या मागचा भाग म्हणते, कारण आपल्याला पाण्यामध्ये कामं असतात, भांडे घासणं तर असतात, कपडे धुणं हे रोजचं आलंच. मग रोज भांडे घासल्यानंतर आणि कपडे धुतल्यानंतर जर तुम्ही त्याला मॉइश्चरायझर लावलं तर कुठेतरी हात अगदी नरम राहतात, ड्राय पडत नाही. ही ट्रिक फॉलो करून बघा,
खूप स्पेशल आहे असंच नाही, हिवाळ्यासाठी तुम्ही नेहमी फॉलो करू शकता, म्हणजे तुमचे हात जे आहे ते अगदी सॉफ्ट राहतील। घरामध्ये अशा पद्धतीचे डबे असतातच। मी इकडे खारीचा डब्बा घेतला आहे, कोणताही डब्बा घेऊ शकता, तो असाच चौकोनी असला पाहिजे। त्यानंतर अगदी त्याच्या मधोमध कटरचा वापर करून तुम्हाला एक चौकोनी असं बघा, मी जसं तुम्हाला व्हिडिओ दाखवते तेवढं कापून घ्यायचं आहे। अगदी वेस्ट फ्रॉम ब्रेस्ट बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं यूजफुल आहे आणि घरामध्ये जे आहे ऑर्गनाइज सुद्धा दिसणार आहे। ते कसं चला सांगते। घरामध्ये आपल्या अशा पद्धतीच्या कॅरी बॅग्स असतात, आपण त्याचा वापर जे किचनमधला कचरा आहे ते टाकण्यासाठी करत असतो किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करत असणार। तर काय करायचं आहे, त्या एकाच ठिकाणी राहाव्यात म्हणून अशा पद्धतीने त्याची घडी करून या बॉक्समध्ये टाकायची आहे। कशी घडी केली व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि नंतर अशा पद्धतीने जशी लागली तशी तुम्ही काढू शकता। आहे की नाही ऑर्गनाइज सुद्धा दिसते आणि एकदम बेस्ट असं जो आपण खोकं फेकणार होतो त्याचा वापरही होतो। आता संत्रीसुद्धा भरपूर आली आहे आणि संत्री लहान मुलांना नक्कीच दिली पाहिजे, आपण सुद्धा खाल्ली पाहिजे कारण व्हिटॅमिन सी असतंच असतं। त्याचबरोबर सालं मात्र फेकून द्यायची नाही, सालाचाही मस्त वापर करू। चला निर्वीला संत्री देऊन दिलेली आहे, आता सालं कसं वापरायचे ते बघूया। शूज रॅक असतं आपल्या घरी, त्यामुळे त्यामध्ये शूज चप्पल हे असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सालं टाकून द्यायचे आहे। त्याच्यामध्ये जर घामाचा वास येत असेल, घामाचा वाससुद्धा येत नाही आणि ह्या शूज रॅकमध्ये टाकल्यामुळे दुर्गंधीसुद्धा नष्ट होते। चला मग आता ह्या सडलेल्या लिंबाचं काय बरं करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। अगदी माझ्या घरी ना असं सडलेलं लिंब होतं, असं काही नाही की तुम्हाला सडलेलंच हवं, म्हणजे ते अगदी खराब झालं, खूप दिवस झाले म्हणून अगदी त्याची जी काही वरचं साल आहे ना ती तशी काळपट झालेली आहे। आता इथे तुम्ही 1 लिंबू घेऊ शकता किंवा 2 लिंबू घेऊ शकता, अगदी वाळलेलं जरी लिंबू असलं ते लिंबू घेतलं तुम्ही तरीही चालणार आहे। आता इथे मी एकाच लिंबाचा वापर करते आहे आणि लिंब कापून घ्यायचे आहेत, बारीक बारीक जे आहे त्याच्या काप करायचे आहेत आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। आता हे जेव्हा आपण मिक्सरला लावणार आहोत हे अगदी बारीक होण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालू शकता, म्हणजे ते अगदी त्याची पेस्ट होऊन जाईल। नाही घातलं काहीच हरकत नाही। आता मिक्सरला बघा मी फिरवून घेतलं आहे। आता आपण लिंबाचा रसाचाच का वापर करायचा, सालं नेहमी फेकून देतो पण सालाचा सुद्धा आपण वापर करू शकतो। त्याचमुळे आपण काय केलं आहे, हे मिक्सरमधनं काढलेलं आहे जेणेकरून सालसुद्धा उपयोगात येईल आणि त्याचा रस तर येणारच आहे। आता बघा एक लिंबाचं एवढं पूर्ण मिश्रण तयार झालं आहे, त्यामध्ये घालायचं 1 चमचा भरून मीठ जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही वाटण्याच्या वेळेसुद्धा टाकू शकता। त्यानंतर यामध्ये तुम्हाला घालायचं आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालायचं नाही, बेकिंग सोडाच घालायचा आहे। जसं तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहात, बेकिंग सोडा घातल्यानंतर हे जे आहे असं फसफसायला लागतं आणि असं हलकं होतं आणि याने काय होतं माहिती आहे की एक मॅजिकल सोल्युशन आहे। याचा वापर करून तुम्ही अगदी तेलकट भांडेसुद्धा घासू शकता, स्टीलचे असेल ॲल्युमिनियमचे असेल सगळे भांडे, त्याचा जो काही तेलकटपणा असतो तो जाण्यास खूप मदत करतं। तुम्ही हे सोल्युशन वापरू शकता, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने याचा वापर करणार आहोत। तर इकडे मी टाकलं आहे थोडंसं डेटॉल तुम्ही स्किप केलं तरी चालेल किंवा जे फ्लोरिंग सोल्युशन असतं त्याचा वापर केला थोडासा तरीही चालेल। त्यानंतर घालतो आहोत आपण डिशवॉश लिक्विड, जेही डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरत असणार तर डिशवॉश लिक्विडचा इकडे तुम्हाला वापर करायचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, निरम्याचा वापर आपल्याला इकडे करायचा नाही आहे। निरम्याचा वापर केल्याने काय होतं हे ऑलरेडी मी सांगितलं आहे, त्यामुळे मी रिपीट करणार नाही, मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही बाकीचे व्हिडिओज नक्की चेक करा। आता हे मिक्स केल्यानंतर एक मॅजिकल सोल्युशन तयार झालेलं आहे। बऱ्याचदा असं होतं की टॉयलेटमध्ये भरपूर घाण झालेली असते किंवा जर जास्त घाण झालेलं नसेल आणि हार्पिक संपलेलं असेल तर अशा वेळेस तुम्ही लिंबाचा वापर करून हे साफ करू शकता। ते कसं, आता जी आपण पेस्ट वगैरे बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता माझं टॉयलेटसुद्धा घाण झालेलं आहे, तुम्हाला दिसतंय, ती पेस्ट यावरती अशा पद्धतीने टाकायची आहे। बघा बेकिंग सोडा यामधली दुर्गंधी घालण्यास मदत करतो, लिंब हे क्लीन होण्यास मदत करतं आणि जे मीठ घातलं आहे ते ॲज अ स्क्रबिंग एजंट म्हणून काम करतं। त्याचबरोबर जे डिशवॉश लिक्विड घालतं ते फोमिंग एजंट म्हणजे फोम क्रिएट करतं आणि निघण्यास खूप मदत करतं। चिकटपणा जर झालेला असेल तो निघण्यास खूप मदत करतं। असे जेही आपण यामध्ये वस्तू घातल्या आहेत त्याचा एक वेगळाच जो आहे असा उपयोग युजेस आहे
आणि डेटॉल हे निर्जंतुकीकरण करतं. 10 मिनटं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि नंतर घासून घ्यायचं आहे. यामधला वास वगैरे सगळं जाईल, डागंसुद्धा जातील. आणि जर तुम्हाला हार्पिकवरनं जर ॲलर्जी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सोल्युशन तयार करून बाथरूम क्लीन करू शकता, म्हणजेच टॉयलेट क्लीन करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि माझी ही बोलायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.